वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या सामूहिक वाचनाचा उपक्रम कोल्हापुरात राबवण्यात आला। इतिहास समजून घेत समाजात जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे। दरम्यान या पुस्तकाच्या प्रकाशनावरून आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांच्याशी फोनवर अर्वाच्य भाषेत बोलल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच धमकी दिल्याचाही आरोप उपस्थित करण्यात आला असून या घटनेचा निषेध छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आला। यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारांना कधीही स्थान दिले जाणार नाही। भविष्यात अशा घटना घडल्यास त्याला ठामपणे उत्तर दिले जाईल असा इशाराही देण्यात आला। या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी राज्यभर सामूहिक वाचनाचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते। त्यानुसार कोल्हापुरात ही हा कार्यक्रम पार पडला। या उपक्रमाला जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड, शहर महासचिव महाबोधी पद्माकर, युवा आघाडीचे शहराध्यक्ष अमित नागटिळे, करवीर तालुका अध्यक्ष नितीन कांबळे तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा नव्या दृष्टिकोनातून अभ्यास करून समाजात विचार प्रवर्तन घडवणे हा आहे। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरामा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।